चला तर आज बनवूया मस्तपैकी अशी चमचमीत मसाला भेंडी। तर त्यासाठी मी इथे भेंडी घेतलेली आहे। त्याचे 1-1 इंचाचे असे तुकडे तयार करून घेतलेत, छान फ्राय करून घेतले। त्यानंतर इथे मी पातेल्यात पाणी उकळत ठेवले, त्यामध्ये 1 कांदा चिरून टाकलेला आहे आणि थोडेसे टरबूजाचे बीज टाकलेले आहे। ते 1-5 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। त्यानंतर एक पाऊण वाटी इथे मी दही घेतलेला आहे। दही आंबट नाहीये आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद। हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर जे कांदा आपण उकळून घेतला होता तेथे गार झालेला आहे, त्याचं छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। त्यात पाणी न टाकताच आपल्याला त्याचं पेस्ट तयार करायचं आहे। त्यानंतर इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात टाकले तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जे कांद्याचं पेस्ट आपण इथे तयार केलं होतं ते सुद्धा यात टाकून 1 चमचा आलं लसणाचं पेस्ट टाकून हे सगळं छान फ्राय करायचं आहे आपल्याला। हे फ्राय झालं की त्यानंतर जे दह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून पेस्ट तयार केलं होतं ते इथे टाकून घेणार आहोत। ते पण आपल्याला छान फ्राय करायचं आहे आणि कुठलाही तुम्ही घरगुती मसाला वापरू शकता। इथे मी तयार करून ठेवलेला मसाला होता तो 2 चमचे मसाला टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा सगळं छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। आणि जी भेंडी आपण फ्राय केली होती ती भेंडी इथे मी टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर त्यात टाकायचे पाणी आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची। हे बघा मस्त असा आपला मसाला भेंडी तयार आहे। इथे लाईट गेली होती त्यामुळे इथे थोडासा अंधार झालाय, एवढं काही समजत नाहीये। तर असो हे बघा मस्तपैकी अशी मसाला भेंडी तयार आहे। तर एकदा नक्की ट्राय करा, रेसिपी आवडली असेल तर